प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिने 24 नोव्हेंबर 2025 सोमवार। भेदभाव नाही। आपल्या गौरवशाली प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वास ठेवताना पक्षपात दाखवू नका। याकूब 2 अध्याय 1 वचन। पक्षपात, जातभेद, वर्णभेद आणि धार्मिक संघर्ष या सर्व गोष्टी समाज नष्ट करत आहेत। तमिळनाडूमध्ये जाती निघाय राजकीय पक्ष वाढले आहेत। ते आपली जात पुढे ठेवतात आणि इतरांचे भेदभाव करतात। त्यांच्याप्रमाणे इतर देशांमध्ये वर्णभेद आणि विभागणी समाजाला दुखावत आहेत। ख्रिस्ती म्हणून आपल्याला स्वतःचे परीक्षण करायला हवे। आपल्या मते जातीय भेद, वर्णभेद किंवा पक्षपात आहे काय? काही चर्च विशिष्ट समूहासाठी कार्य करतात ज्यामुळे विभाग निर्माण होतो। अशा कृतीमुळे देवाचे नाव बाहेरच्या लोकांत अपमानित होते आणि त्यांचे राज्य वाढण्यात अडथळा येतो। अमेरिकेतील एका उदाहरणाचा विचार करा। एक गोरा ट्रक चालक काळ्या लोकांबद्दल दृष्टीने खिसक वागला। एके दिवशी त्यांची ट्रकला आग लागली आणि तो गंभीर जखमी झाला। त्याच वेळी एका कृष्णवर्णीय व्यक्तीचे स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याला वाचवले। जेव्हा चालकाला समजले की त्याला वाचवणारा तोच काळा मनुष्य आहे, तेव्हा तो लज्जित झाला आणि त्या निस्वार्थ प्रेमाने भारावून केला। आपल्याला डोळे उघडण्यासाठी अशा दुर्घटनांची गरज नसावी। तेव्हा आपण शुद्ध मनाने प्रभूकडे पाहतो आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालतो, तेव्हा ते आपल्यामध्ये आपले प्रेम ओततो। त्याने सर्व लोकांसाठी, प्रत्येक वंश, भाषा आणि राष्ट्रासाठी आपले प्राण दिले। नम्रता आणि सेवाभाव शिकवण्यासाठी येशूने सदुकी समारीची कथा सांगितली। लूक 10 अध्याय। समाजात तुच्छ मानला गेलेला तोच माणूस जखमीवर दया दाखवणारा ठरला। प्रिय देवाची लेकरांनो, आपल्या अंतःकरणातून सर्व भेदभाव आणि पक्षपात काढून टाका। ऐका, प्रेम आणि निस्वार्थ सेवा हेच तुमचे वैशिष्ट्य असो। आणखी ध्यानार्थ वचन। परदेशी लोकांशी अधिष्य दाखवायला विसरू नका, कारण असे करण्याने नकळत देवदूतांचे स्वागत केले आहे। इब्री 13 अध्याय 2 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी एजेकिएल 22 अध्याय 23 अध्याय, संध्याकाळी पहिली पत्र 1 अध्याय। धन्यवाद।